हे पहा, मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर नाही पुण्य करता आलं तरी चालतंय, पुण्य करूच नका, पुण्य करायला जाऊ नका, पण पापाची भागीदार काय होऊ नका. विठ्ठला विठ्ठला कारण 2 मिनिटं जर तुम्ही बडबड केली तर सगळं कीर्तनातलं वातावरण विस्कळीत होतं आणि पुन्हा ते वातावरण तयार करायला कीर्तन करायचा अर्धा तास जातो. ज्याला बडबड करायची त्याने बिनधास्त उठून जायचं, अजिबात कुणाला आग्रह नाही कीर्तन ऐका म्हणून. पण कीर्तन ऐकत असताना बडबड कोणाचीही चालणार नाही. आणि माझ्या कीर्तनातला नियम आहे, जो कोणी मला बडबड करताना दिसेल त्याला मी प्रश्न विचारते, उभं करा, उभं राहू, जमतंय का? बोलायचं तर माझ्यासोबत बोला. विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ श्रोते सुसज्जन माईबा, जगाचा मालक ब्रह्मांड नायक पद्मापूरचा राजा म्हणजेच माझे बाळू मामा आणि माझे मामा आपल्या मारकडवाडी नजीक मिडद मध्ये जगाचा मालक काल आगमन झालं. परवा दिवशी आगमन झालं. 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व मिडद ग्रामस्थांच्या वतीनं मला देण्यात आली, त्याबद्दल ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते. परंतु या सेवेचं आमंत्रण दादा 2 महिन्यापूर्वी मिळालं होतं. मला अगदी माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असणारे आमचे अक्षयदादा करे दादांनी 2 महिन्यापूर्वी मेसेज केलं होतं की ताई, आमच्या गावी मामांची 4 नंबरची पालखी येणार आहे, ती कधी येणार आहे ही नाही सांगू शकत, पण तुम्हाला आमच्या तारखे, आम्ही जी तारीख देऊ त्या तारखेला कीर्तनाला यावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं या जगाच्या मालकाला काळजी की मला वाटतं 21 तारखेला त्यांनी बोलवलं होतं, परंतु गेल्या तळावरती 2 दिवस वाढल्यामुळे तिथं कीर्तन ते पुढे ढकललं. दादा म्हणले ताई आता काय करायचं? म्हणलं मामांची इच्छा, आपल्या हातात काहीच नाही, ती इच्छा मामांची आहे. परंतु त्या दिवशी सुद्धा कीर्तनाचा योग आला आणि पुन्हा आज या दिवशी या तळावरती आमच्या अक्षदादांच्या नियोजनामध्ये कीर्तन करण्याचा योग आला. दादांच्या चरणी मस्तक ठेवते. बघा, कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं तुम्ही म्हणताल ताई तुमचा अल्पसा परिहार आम्ही बऱ्याच दिवसापासून ऐकतो, आता तुम्ही आमच्या ओळखीच्या झालात, परंतु हे वक्त्याचं कर्तव्य, कीर्तनकाराचं कर्तव्य या न्यायानं आज माझ्या कीर्तनाला गोड शमृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू आहे. बघा, आपल्या पंचक्रोशीचं भूषण असणारे ज्यांच्या पखवाजाची थाप जरी ऐकली तरी आम्हाला समजतं की आता आमचे विशाल महाराज पखवाज वाजवतात. तरी अर्थानं दादांच्या चरणी मस्तक ठेवते. गोड समृदंग वादन आहे. गायनासाठी करताना माझ्या बरोबर आलेले माझे पती आहेत, जे आमच्या हंगेवाडी गावचं भूषण आहे, युवा कीर्तनकार आहे. गायनही गोड करतात आणि मृदंगही गोड वाजवतात. हा बापा हनुमंत महाराज महारनोळ महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आमचे शंकर महाराज आहेत, महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. धनंजय महाराज आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याच पंचक्रोशीचं वैभव असणारे बघा, असं मामांच्या तळावरती कोणत्याही कीर्तनकाराला बोलवत नाही, बरोबर आहे ना? कारण आता कीर्तनकारापेक्षा माणसं फार हुशार झाली, त्याच्यामुळेच कीर्तनात बोलते. काय झालं, मामांच्या तळावरती असंच कुणालाही बोलवत जात नाही. आणि त्याच्यामध्ये काहीच नंबर आहेत ज्याच्यामध्ये अगदी माझ्यापेक्षा ज्यांचा अनुभव जास्त आहे त्या मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे असणाऱ्या संजीवनी ताई शिंगाडे, ज्यांचं काल तुम्ही रात्री 3ऱ्या वेळेचं कीर्तन ऐकलं. मामांच्या चरित्रावरती 2 तास बोलतात, माझ्यापेक्षा चांगलं चरित्र सांगतात. अशा माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे असणाऱ्या आमच्या ताई कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आणि त्यांच्यापेक्षा जास्त आभार जर कोणाचे म्हणायचे असतील तर आमचे असणारे दादा, कारण एकटी स्त्री काहीच करू शकत नाही. तिच्या पाठीमाग तिच्या नवऱ्याचा हात असा भक्कम पाठीमाग लागतो. ज्याप्रमाणे माझ्या पाठीमाग आमच्या महाराजांचा हात आहे तसंच आज टाळ घेऊन आमचे दादा उभे आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. त्यांचेही चरणी मस्तक होते. सर्व टाळकरी वृंदाच्या चरणी मस्तक. बघा, शूटिंगचं जे काम करतायत ते आमच्या गावचे असणारे सौरभ दादा इधाते. आज चालू असणारं कीर्तन तुम्हाला 2 दिवसांनी भक्तिमय छाया या युट्यूबच्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजच नाही तर अनेक मामांची चरित्र तुम्ही आतापर्यंत तर पाहिलेच आहेत. ते सगळे चरित्र आमचे सौरभ दादा इधाते भक्तिमय छाया चॅनलचे सर्व म्हणून दादांच्या चरणी मस्तक ठेवते. माझ्या आई समान बहिणी समान असणारे सर्व माता भगिनी